प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त दाखवलेला आहे. इकडे रविराजांना ज्या क्षणी कळतं की प्रिया खोटी तन्वी आहे, त्याच वेळेला रविराजांनी आता प्रियाच्या तोंडाला काळं फासत तिला धक्के मारत घराच्या बाहेर काढलेला आहे. तर इकडे आता जेव्हा नागराजला कळतं की महिपत हा आता चांगलं वागून जेलच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आता नागराजलाही कळून चुकलंय की आपण जेलच्या बाहेर कधीच पडू शकत नाही. जर आपल्याला जेलच्या बाहेर जायचं असेल तर आपल्याला आता ह्या प्रियाचं भांडं फोडायलाच हवं, तरच आपण दादाचं आणि अर्जुनचं मन जिंकू शकतो आणि आपण माफीचे साक्षीदार बनू शकतो. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत आता इथे स्वतः नागराजने सगळं सत्य रविराजांना आणि अर्जुनला सांगितलेलं आहे. प्रिया खोटी तन्वी आहे तर सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य फायनली स्वतः नागराजने सगळ्यांसमोर आणलेलं आहे. आणि त्या क्षणी आता रविराजांनी प्रियाचं तोंड काळं करत तिच्या तोंडाला काळं फासत धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं आहे. आता हे सगळं नेमकं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे प्रिया आणि प्रतिमाचे DNA रिपोर्ट्स आता इकडे चैतन्य स्वतः घेऊन आलेला असतो आणि अर्जुन आणि सायली आता ते DNA रिपोर्ट्स पाहतात. प्रियाचे आणि प्रतिमाचे DNA रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेत. आता ह्या गोष्टीची ह्या सगळ्यांना आधीच कल्पना असते. अर्जुन म्हणतो की झालं, आपल्याला जो महत्त्वाचा रिपोर्ट हवा होता, जो पुरावा होता तो सापडलाय. आता प्रियाला एक्सपोज करण्यापासून कोणीही अडू शकत नाही. इकडे आता सायलीसुद्धा अर्जुनला म्हणत असते की अहो, आपण आता सगळ्यांना विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगायलाच हवी. काय आपण प्रियाचे अनेक गुन्हे बाहेर काढता काढता रविराज आणि प्रतिमा आत्यांची काय अवस्था झाली पाहताय ना, ते अजूनही स्वतःला दोष देतात की प्रियाला त्यांनी जन्म दिला, त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतोय. आणि मला असं वाटतं की आता आपल्याला रिपोर्टसुद्धा मिळालेत, त्याच्यामुळे प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना विश्वासात घेऊन हे सगळं सांगायलाच हवं. अर्जुन म्हणतो की हो, आजच मी ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल लावणार आहे. आजच आपण रविराज काकांना आणि प्रतिमा आत्यांना खरं काय ते सांगून टाकूया. आता फक्त प्रियाचा एकच गुन्हा उघड व्हायचा राहिला आहे, तो म्हणजे शांताचा खून. आणि तेही आज मी संतोषला तोंड उघडायला लावणार आहे. सायली म्हणते की संतोष तोंड उघडेल का? आपण एवढे प्रयत्न करूनसुद्धा तो तोंड उघडत नाही आहे. अर्जुन म्हणतो की आज मी त्याच्या बायकोलाच घेऊन जाणार आहे आणि नक्कीच त्याच्या बायकोने जर सांगितलं तर स्वतःचं तोंड 100% उघडणार आहे तो. आणि प्रियाचा जो काही गुन्हा आहे ना, तो सुद्धा उघड होणार आहे. फक्त संतोष स्टेटमेंट द्यायला तयार झाला पाहिजे. एकदा का संतोषनी प्रियाच्या विरोधात साक्ष दिली आणि प्रियाने शांताचा खून केला आहे हे जर त्याने कबूल केलं ना, की मग प्रियाला आपण सगळ्यांसमोर पूर्णपणे एक्सपोज करू शकतो. आणि आजच तो दिवस आहे. माझी खात्री आहे की त्याची बायकोने जर त्याला कन्व्हिन्स केलं तर नक्कीच तयार होणार आहे. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघंसुद्धा तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. अर्जुनने इकडे संतोषी आणि त्याच्या बायकोची भेट घडून दिलेली असते आणि त्यानंतर आता संतोषसुद्धा प्रियाच्या विरोधात तोंड उघडायला तयार झालेला असतो. प्रियानेच खून केला हे सांगायला तयार झालेला असतो. पण त्याच वेळेला ते नागराज हा सही करण्यासाठी इथे काउंटरजवळ येतो आणि त्याच वेळेला नागराजची आणि अर्जुनची गाठाभेट होते. प्रेक्षकांनो जेव्हा तेथे नागराज हा इथे अर्जुनला पाहतो तेव्हा त्याला एक गोष्ट कळते की आता इथे महिपत जे काही नाटक करतोय स्वतःला बाहेर काढण्यासाठी आणि सचिनचे जे काही प्रयत्न सुरू आहेत त्याच्यामुळे महिपत हा सुटेल, पण आपण ह्या सगळ्यामध्ये अडकणार आहोत आणि आपल्याला इथून कोणीच बाहेर काढू शकणार नाही. माझं आयुष्य इथेच सोडून जाणार आहे. काही झालं तरी या अर्जुनला आता मला सगळं काही सांगायलाच हवं. जर मी सगळं खरं सांगितलं तर तो नक्कीच मला किमान माझी शिक्षा कमी करण्याचा तरी प्रयत्न नक्कीच करेल. मला काही झालं तरी अर्जुनला आणि दादाला हे सगळं सांगायलाच हवं. ही प्रिया तर मला इथून बाहेर काढणार नाही आहे, तर मी तिला महाराणीसारखं बाहेर आयुष्य जगायला का देऊ? आता काही झालं तरी तिचं भांडं मला फोडायलाच हवं. आणि शांताचा खूनसुद्धा तिनेच केला होता आणि या सगळ्यामध्ये तिला महिपतने मदत केली होती. हे जर मी यांना सांगितलं तर नक्कीच हे मला कदाचित माफ करतील. आणि याच गोष्टीचा फायदा घेत आता नागराजने ठरवले की सगळं काही आता इथे अर्जुनला सांगायचं. इथे अर्जुन महिपतकडे पाहतो, नागराजकडे पाहतो आणि तो आता तिथून निघून जाणार असतो. चैतन्यला म्हणतो की चैतन्य चल. पण तेवढ्यात आता इथे लगेच नागराज म्हणतो की अर्जुन मला बोलायचं आहे तुझ्याशी, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. अर्जुन म्हणतो की काय सांगायचं आहे? आत्तापर्यंत तुला एवढ्या संधी दिल्या पण तू अजूनही तुझं तोंड कधी उघडलंच नाही. तुझे कोडं घातलं होतंस त्या कोडाचं उत्तर सांगायचं आहे का? पण आता जाऊ दे, त्याची वेळ निघून गेली आहे, कारण तुझ्या कोड्याचं घातलेलं उत्तर मला सापडलेलं आहे. नागराज म्हणतो की नाही, ते मला सांगायचं आहे, पण पण मला खरंच या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय. मी ज्या काही चुका केले, जे गुन्हे केले त्या सगळ्याचा मला खूप पश्चाताप झालेला आहे अर्जुन. मी माफी मागतोय आणि मी हे म्हणत नाही की तू मला इथून सोडव बाहेर, पण मला खरंच ह्या सगळ्या गोष्टींचा खूप पश्चाताप होतोय आणि मी ठरवलं की माझे सगळे गुन्हे मी कबूल करणार आहे. आणि हो, प्रियाच्या विरोधात जे काही तुला पुरावे हवे असतील, जे काही स्टेटमेंट हवं असेल ते मी तुला सगळं काही द्यायला तयार आहे. इकडे हे सगळं काही महिपत आता ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतो आणि महिपत हे सगळं बघून गालातच असतो. आता इथे नागराज म्हणतो की अर्जुन मी तुला खरं सांगतोय, मला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप पश्चाताप होतोय. ज्या वेळेला मी ह्या 4 भिंतींमध्ये अडकून पडलोय तेव्हा मला सगळ्या गोष्टींची जाणीव झाली आहे आणि खरंच मी माफी मागतो सगळ्यांची.
अर्जुन अर्जुन एकदा मला चान्स दे, मी तुला सगळं काही खरं सांगतो. अर्जुन आता म्हणतो की मी या गोष्टीवर नक्कीच विचार करेन. तुला जर पश्चाताप झाला असेल हे जर मला जाणवलं तर मी नक्कीच या गोष्टीचा विचार करेन. आणि आता अर्जुन चैतन्याला तिथून घेऊन निघून जातो. चैतन्याला म्हणतो की चल चैतन्य, आपल्याला बरीच कामं बाकी आहेत अजून. आणि आता हे दोघं सुद्धा निघून जातात. इथे नागराज विचार करत असतो की खरंच हा अर्जुन माझ्या बोलण्याचा विचार करेल का. तरी ते अर्जुन आणि चैतन्य सुद्धा दोघं सुद्धा म्हणत असतात की खरंच नागराजने जर खरी स्टेटमेंट दिली, खरं सांगितलं तर आपल्याला आणखीन सोपं जाईल. प्रियाने तुम्हा दोघांना मारण्याचा जो सुपारी दिली होती, अपघात घडून आणला, त्याचा एकमेव साक्षीदार हा नागराज आहे. कारण महिपतने ह्या सगळ्यामध्ये तिला मदत केलेली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियाचा खोटेपणा सुद्धा सगळ्यांच्या समोर येईल. अर्जुन म्हणतो की ह्याला जर खरंच पश्चाताप झाला असेल तर ह्याला एक संधी द्यायला काही हरकत नाहीये. आणि प्रियाच्या विरोधात आपल्याला ठोस पुरावे सुद्धा हवेतच आहेत. इकडे अर्जुन आता ऑफिसमधून सायलीला फोन करतो आणि सायलीला म्हणतो की बायको, आज आपण ज्या कामासाठी गेलो ते काम पूर्ण झालं. संतोष खरं बोलायला तयार झालेला आहे. त्याच्या बायकोने त्याला समजवल्यानंतर प्रियाच्या विरोधात साक्ष द्यायला तो तयार झालाय आणि हा खून प्रियानेच केला आहे तो सांगायला तयार झालेला आहे. सायली म्हणते की बरं झालं, प्रियाच्या विरोधातले सगळेच पुरावे आपल्या हाती लागणार आहेत. म्हणजे आता आपण प्रियाला सगळ्यांसमोर एक्सपोज करू शकतो. आज तुम्ही लवकर घरी या आणि आपण आजच घरी सगळ्यांना सांगून टाकूया. प्रिया ही खोटी तन्वी आहे, ती सगळ्यांना फसवतीये. अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो की हे सगळं तर ठीक आहे, DNA टेस्टचे रिपोर्ट्स मिळाले, संतोषसुद्धा आता तोंड उघडायला तयार झालाय. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमचा जो अपघात घडून आणला होता तो सुद्धा प्रियानेच घडून आणला होता. ते सुद्धा आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि त्यासाठी नागराजने स्वतःचं तोंड उघडायला तयार झालंय. मला असं वाटतं की नागराज जर स्वतःचं तोंड उघडणार असेल आणि प्रियाच्या विरुद्ध स्टेटमेंट देणार असेल तर आपण त्याची स्टेटमेंट घ्यायला काहीच हरकत नाही. पण आधी त्याला एकदा जाऊन भेटायला हवं. सायली म्हणते की बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, आजच आपण दोघं जण जाऊन त्यांना भेटूया. आणि आता इकडे अर्जुन आणि सायली दोघं सुद्धा आता इथे नागराजला जाऊन भेटायचं ठरलंय. चैतन्य म्हणतो की हा नागराज स्टेटमेंट त्याला झालाय खरंच, पण एन कोर्टामध्ये हा स्वतःची स्टेटमेंट बदलणार तर नाही ना. इथे आता अर्जुन म्हणत असतो की नाही, प्रियाने त्याला एवढा मोठा धोका दिलाय की तो आता पूर्णपणे संपल्यात जमाय. आणि त्यालाही आता कळून चुकलंय की त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी कोणीही प्रयत्न करणार नाहीये. प्रियाने सुद्धा त्यांचा गैरफायदा करून घेतलाय, त्याच्यामुळे कदाचित त्याला सुबुद्धी सुचली असेल. इकडे आता सायली आणि अर्जुन दोघं सुद्धा नागराजला भेटायला जेलमध्ये आलेले असतात. आणि त्यावेळेला आता मात्र नागराजने अशा काही गोष्टींचा खुलासा केलेला आहे ज्याची आता कल्पनासुद्धा केलेली नसते. आता इथे अर्जुन हा नागराजला म्हणत असतो की तुला ही सुबुद्धी कशी सुचली, तुला का असं वाटतं की तू सगळं खरं बोलावंस आणि कशावरून तू सगळं काही खरं बोलणार आहेस. नागराज म्हणतो की मला ह्या सगळ्याचा खूप पश्चाताप झालेला आहे. मी हे सगळं काही प्रॉपर्टीसाठी केलं होतं, पण आता मला कळून चुकलंय की मी इथून बाहेर पडूच शकणार नाहीये. मग ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे. आणि तुम्हाला माहीत सुद्धा झालंय की प्रिया ही खरी तन्वी नाहीये. मी जे तुला कोडं घातलं होतं ते कोड्याचं उत्तर तुला सुद्धा मिळालंय. आणि मी प्रियाला ह्या सगळ्यासाठी मॅनेज केलं होतं कारण मला दादाची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायची होती. पण त्या प्रियानेच मला टांग दिले. त्या सगळ्यामध्ये तिने मलाच अडकवण्याचा प्रयत्न केला. जेलमधून सोडवण्याचं खोटं नाटक करून तिने तुम्हा दोघांना मारण्याचा प्लॅन हा आमच्याकडूनच करून घेतला होता. आणि हे सगळं काही महिपतने या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत केली होती. इव्हन त्या माणसाला पैसेसुद्धा साक्षीकडूनच दिले गेले होते. आणि हे सगळं महिपतनेच केलं होतं, महिपतच्या माणसानेच केलं होतं. सायली म्हणते की आम्ही तुमच्यावर या सगळ्यावरती विश्वास कसा ठेवायचा. तुम्ही हे सगळं सांगताय ते कशावरून खरं आहे, या बाबतीत तुझ्याकडे काही पुरावा आहे का. त्यावर आता नागराज हा त्याच्याकडे असलेला प्रियानेच दिलेला जो मोबाईल आहे तो मोबाईल दाखवतो आणि म्हणतो की हो, माझ्याकडे पुरावा आहे. प्रियानेच माझ्याकडे एक मोबाईल दिलाय आणि त्याच्यावरती प्रियाचे सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत. तू हवं तर चेक करू शकतोस. आणि आता नागराज त्याच्याकडे असलेला जो मोबाईल आहे तो दाखवतो आणि त्या मोबाईलमध्ये प्रियासोबत झालेले सगळे कॉन्टॅक्टसुद्धा दाखवलेले आहेत. प्रिया ही काय करू शकते आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे. आणि प्रियाच्या विरोधात आणखीन बरेच पुरावे माझ्याकडे आहेत. प्रिया खोटी तन्वी असल्याचं खूप मोठा पुरावा माझ्याकडे आहे. आणि नागराज म्हणत असतो की अर्जुन, हे सगळं तुम्ही मला बाहेर काढावं याच्यासाठी मी करत नाही आहे. कारण मला माहिती आहे की मी जो गुन्हा केला त्याच्यातून मला त्या शिक्षेतून मला सुटका मिळणार नाही आहे. पण मला ह्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय आणि मला प्रायश्चित्त हवं आहे. आणि म्हणूनच मी ठरवलं की जे काही आहे ते सगळं काही खरं सांगून टाकायचं. आणि आता इथे नागराजने झालेला सगळा प्रकार म्हणजे त्याने प्रियाला कशा पद्धतीने किल्लेदारांच्या आणि सुभेदारांच्या घरामध्ये मॅनेज केलं, त्यानंतर त्याने काय काय कुटाणे केले, हे सगळं काही आता इथे नागराजने स्वतः अर्जुनला विश्वासात घेऊन सगळं काही सांगितलेलं आहे. आणि नागराज म्हणतो की मला हेही माहिती आहे की खरी तन्वी कोण आहे. मी या सगळ्या गोष्टींचा खुलासा आता थेट जेलमध्येच करेन. जर तुमची इच्छा असेल तर मी या सगळ्या गोष्टींचा पुरावा द्यायला तयार आहे. आणि एवढंच नाही, प्रिया खोटी तन्वी असल्याचं सिद्ध तर करेन, पण खरी तन्वी कोण आहे ते सुद्धा मी तुम्हाला थेट कोर्टामध्येच सांगेन. इथे आता सायलीचा पुन्हा तोच प्रश्न असतो की आम्ही तुमच्यावर ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवायचा. नागराज म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत त्यांच्याकडे माझा मोबाईल आहे,
तुम्ही तो मोबाईल घ्या आणि तो मोबाईल चेक करा. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत प्रियाला दिलेले पैसे, तिच्यासोबतचा झालेला कॉल रेकॉर्ड सगळं काही त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचा वापर करून तुम्हाला प्रियाने हे सगळं केलं, जे काही केलं ते सगळं काही सिद्ध करता येईल. अर्जुन आता इथे नागराजला म्हणत असतो की तू स्वतः कोर्टामध्ये स्टेटमेंट द्यायला तयार आहेस का? प्रियाच्या विरोधात तू स्टेटमेंट द्यायला तयार आहेस का? जर तू कोर्टामध्ये सगळं काही खरंच सांगितलंस तर मी तुला इथून कमीत कमी शिक्षा कशी होईल याचा विचार नक्की करेन. आणि खरी तन्वी कोण आहे हे जर तू कोर्टामध्ये सिद्ध केलंस आणि सांगितलंस तर तुला माफीचा साक्षीदार बनवेन आणि जास्तीत जास्त कमी शिक्षा कशी होईल याचा प्रयत्न मी स्वतः करेन. आता मात्र नागराजला हेच हवं होतं. नागराज म्हणतो की हो, मी सगळं काही सांगायला तयार आहे. प्रिया खोटी तन्वी आहे, मी स्वतः कोर्टामध्ये सिद्ध करायला तयार आहे. तर इकडे मात्र आता अर्जुन सालीच्या हातामध्ये सगळेच पुरावे आलेले आहेत. प्रियाच्या विरोधात एक सगळ्या गोष्टीचा पुरावा त्यांनी आता गोळा केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता काही झालं तरी आता रविराज, प्रतिमा ह्या सगळ्यांना आता सगळं काही खरं सांगायची वेळ आलेली आहे. आणि आता इकडे अर्जुन आणि सालीने सगळ्यांना विश्वासात घेत प्रियाचा खोटारडेपणा, प्रिया खोटी तन्वी असल्याचं सगळ्यांसमोर सांगितलेलं आहे. इकडे रविराजांना मात्र ही गोष्ट ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रतिमा म्हणत असते की मला आधीपासूनच वाटत होतं की ही मुलगी माझी मुलगी असू शकत नाही. जेव्हापासून मी ह्या घरात आली तेव्हापासून मला ह्या मुलीबद्दल कधीच काही वाटलं नाही. ज्या गोष्टी मला सायलीबद्दल वाटतात, आपुलकी वाटते, प्रेम वाटतं, ते मला ह्या मुलीबद्दल कधीच वाटलं नाही. तर प्रिया खोटी तन्वी असल्याचं जेव्हा इकडे आता कल्पना, प्रताप, अश्विन ह्यांना कळलेलं आहे तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे ही मुलगी एवढी कटकारस्थानं करत होती, पण ही मुलगी खोटारडी आहे, खोटी तन्वी बनून आली, या गोष्टीवर मात्र आता कोणाचा विश्वासच बसत नाही. एवढी मोठी फसवणूक कशी काय करू शकते? आणि हे सगळं काही नागराजनेच केलं होतं, जे नागराजने घडून आणलेलं. आणि नागराजने सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टींची कबुली दिली आहे. अर्जुनने आता प्रियाच्या विरोधात जेवढे काही पुरावे गोळा केलेले असतात, तिचे DNA रिपोर्ट्स, तिचा ब्लड ग्रुप, ते सगळं काही आता इथे रविराज, प्रतिमा, सगळ्यांना दाखवलेलं आहे. आणि ते बघून आता मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. म्हणजे एवढी मोठी फसवणूक एक मुलगी कसं काय करू शकते? इथे आता प्रियाचे एक करत सगळे कारनामे आणलेले आहेत. अर्जुन सालीचा झालेला अपघात, हा अपघात सुद्धा दुसरा तिसरा कोणी नाही तर प्रियानेच घडून आणला होता. हे सुद्धा आता इकडे अर्जुनने आणि सायलीने रविराजांच्या समोर सिद्ध केलंय. नागराजला तिने लपून दिलेला मोबाईल, तो मोबाईल सुद्धा तिकडे अर्जुनने रविराजांना दाखवलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर शांता, तिचा जो झालेला खून आहे तो सुद्धा ह्या मुलीनेच केलेला आहे. प्रियाच्या पापांचा जसा अर्जुन सायली एक पापांचा धडा वाचत गेले, तसे आता मात्र सगळेजण हादरत चालले आहेत की एवढी कटकारस्थानं एक खुनी मुलगी, आपण एका खुनी मुलीला घरामध्ये सांभाळतोय. ही गोष्ट ऐकून आता प्रतिमा म्हणते की कोण आहे ही मुलगी, आणि आपण इतके दिवस ह्या मुलीला घरात ठेवून तरी कसं घेतलं? इथे अश्विन म्हणतो की माझ्यासोबत राहून ही मुलगी एवढ्या सगळ्या गोष्टी करत होती, मी हिच्यावर आंधळा विश्वास ठेवत होतो. आणि आता अश्विन जातो आणि प्रियाच्या एक कानाखाली देतो आणि प्रियाला धक्का मारून खालीच पडतो. तर रविराज आता जातात आणि काळं घेऊन येतात, काळा रंग आणतात आणि तोच रंग प्रियाच्या तोंडाला फासतात. ही मुलगी एवढा मोठा विश्वासघात करूच कसा शकते? आणि आता रविराजांनी प्रियाच्या तोंडाला काळं फासून तिला धक्के मारत घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे.